नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत बोरसुरी पंचायत समिती गणातील काही नागरिकांची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एकंदरीत बोरसुरी गणामधून कोण उमेदवार असावा, काय अपेक्षा उमेदवाराच्या असतील आणि नागरिकाकडनं त्या उमेदवाराकडनं काय अपेक्षा असतील, या सर्व गोष्टीची आपण आज नागरिकांच्या माध्यमातून रयतेचा दरबार या सदराअंतर्गत आपण नागरिकाकडून जाणून घेणार आहोत. सर्वांचं नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे. नागराज न्यूजने रयतेचा दरबार हे सदर सुरू केलेलं आहे. तुम्ही बोरसुरी गणामधून सध्या इथं आलेला आहात, तर बोरसुरी गणामध्ये उमेदवार कोण असावा आणि काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून या? नमस्कार, माझं नाव ऋषिकेश जाधव. आम्ही बोरसुरी गणातून आमचे उमेदवार बंकट भुजंग बिरादर आहेत. खरं सांगायचं म्हणलं तर त्यांचा प्रवास खूप शून्यातून आहे. शेतकरी माणूस आहेत. ते गेले 10 वर्ष झाले ते सरपंच आहेत. पहिले त्यांनी होते ना, आता त्यांची नंतर महिला आहे. त्यांचा विकास बघितला तर शेळगीसारख्या एक लहान गावाला, एक 1800 मतदान असलेल्या गावाला त्यांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 4 कोटीचा निधी आणलेला आहे. आता समजा असा जर एक सरपंच जर एका गावाला निधी आणत असेल, त्या सरपंचाला एक पंचायत समिती बोरसुरी गणातून जर एक संधी मिळत असेल तर ही संधी नागरिकांनी त्यांना भरघोस मतांनी देऊन त्यांना विजयी करावं. कारण एक गावाला एक माणूस 4 कोटी निधी आणू शकतोय, तर प्रत्येक गावाला असा माणूस जर झाला तर प्रत्येक गाव हा विकासापासून दूर राहणार नाही. त्यांना तर मला एकच म्हणायचं आहे की नागरिकांना त्यांना भरघोस मतांनी मतदान करा आणि विजयी करा. आणि असा नक्कीच जो गावासाठी 4 कोटी निधी उपलब्ध करून देऊ शकतो, अशाच उमेदवारांना येणाऱ्या पंचायत समितीमध्ये तिकीट देण्यात यावं असंही मागणी होते. एकंदरीत काय सांगाल, काय उमेदवाराकडनं अपेक्षा आहे, उमेदवार कोण असावा? कसं आहे की संभाजीभाई निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली या सरपंच बंकटजी बिरादर यांनी शेळगी गावाचा कायापलट करून टाकला आहे. एक छोटंसं गाव जे कर्नाटक बॉर्डरच्या साईडला होतं, त्या बॉर्डरच्या साईडला असलेल्या गावचं एक कायापलट करून त्या गावाला आदर्श करण्याचं आणि खराच जर विकास बघायचा असेल तर निलंग्या तालुक्यातील लोकांनी एक वेळेस शेळगीला येऊन व्हिजिट करा, मग विकास तुम्हाला दिसून येईल. आणि खरंच या उमेदवाराला पंचायत समितीत सदस्य म्हणून निवडून यांना आपल्या पूर्ण सर्कलचा विकास करण्यासाठी पुढाकार देणं हे आमच्या सर्कलचं कर्तव्य आहे. त्यासाठी हा उमेदवार एकच नंबर आहे असं मी तुम्हाला सांगतो. जो उमेदवार सर्वसामान्य माणसाच्या हिताचे कामं करेल किंवा विकासासाठी ज्याचे ध्येय धोरणं असतील, गेल्या मागील काळापासून ज्यांचा आज सामान्य नागरिकाशी जो जनसंपर्क आहे, अशाच उमेदवारांना येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती बोरसुरी गणातून तिकीट देण्याची या ठिकाणी काही नागरिकांची मागणी आहे. आणखीनही काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काय एकंदरीत काय परिस्थिती आहे, म्हणजे उमेदवार कोण असावा आणि कुठल्या पक्षाचा असावा आणि त्यांच्याकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे? मी ताडमुळगावचा आहे. बोला तुम्ही. त्या सरपंच बिरादार यांनी जे कामाची लौकिकता दाखवली, माझ्या गावातसुद्धा त्यांनी 10 लाखाचा निधी आणून दिला आणि गावात पाणी पुरवठ्यासाठी त्यांनी आमच्या सरपंचाला खूप काही मदत केली. एमआरजेसचं असेल, PhDचं असेल, परंतु त्या माणसाने आमच्या सरपंचाला सोबत घेऊन आमच्या गावचा विकास झालेला आहे. शेळगीचा तर झालेला आहे, ताडमुळीचा सुद्धा विकास केलेला आहे. तशा माणसाला निवडून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, माझी एवढेच बोलतो विनंती. जो केवळ गावाचाच नाही तर गावाबरोबरच गावाच्या बाजूच्या गावाचा हे जो विकास करेल, अशाच बंकट बिराजदार यांना भाजपने उमेदवारी द्यावी असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे. आणखीनही काही नागरिक आपल्यासोबत आहे. काय एकंदरीत परिस्थिती पाहता बंकट बिराजदारांनी काय कामं केले तर त्यांना तिकीट का द्यावं पक्षाने? बंकट बिराजदार म्हणजे तुम्हाला सांगतो, शेळगीला आता दुसरी टर्म आहे त्यांची. त्यांनी सरपंच आहेत. अगोदर त्यांनी स्वतः होते, आज त्यांची मिसेस आहेत. तर शेळगी या छोट्याशा गावामध्ये त्यांनी काय उपक्रम राबवला हे तालुक्याने बघावं. पूर्ण तालुक्याला आव्हान आहे की पूर्ण तालुक्यानं बघावं बा, एका छोट्याशा गावामध्ये एका सरपंचानं 10 वर्षामध्ये काय काय उपक्रम राबवलेत, आज त्या गावाला कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलेत. आणि पंचायत समितीला सुद्धा असा जर उमेदवार असला तर, आता मी बोरसुरीचा आहे, गल माझा आहे, तर मी सुद्धा माझ्या स्वइच्छेने त्यांना सांगितलं की 100% उमेदवारी तुम्हाला
तर बंकट बिरादर या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणावं हे नक्कीच. आमची अपेक्षा आहे. नक्कीच बंकट बिराजदार यांचं वेगवेगळ्या गावामध्ये खूप मोठा जनसंपर्क आहे. त्या जनसंपर्काच्या माध्यमातून केवळ शेळगीच नव्हे तर परिसरातीलही काही नागरिकांच्या मते बंकट बिराजदार यांनाच भाजपने उमेदवारी द्यावी असे म्हणणं आहे. काय तुमचा परिचय आणि उमेदवाराकडे तुम्हाला काय अपेक्षा आहे, तर कोण उमेदवार असावा? मी बालाजी गायकवाड मानेजवळगा आणि शेळगीबरोबर आमच्या पण गावचा विकास झाला आहे. बंकट बिरादार यांनी आपल्या शेजारचे मानेजवळगा म्हणून आपलं त्यांच्या गावाबरोबर आमचं गावसुद्धा सुधारण्याचा प्रयत्न केले आहे. त्यांच्यासाठी नक्कीच बंकट बिराजदारनी ग्रामपंचायतचा सरपंच असतील किंवा सदस्य असतील या माध्यमातून केवळ गावाचाच नाही तर भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ज्यांनी भाजपाच्या विविध गावासाठी ज्यांनी काम केलेलं आहे त्याच बंकट बिराजदार यांनाच भाजपने उमेदवारी द्यावी असं काही नागरिकाचं म्हणणं आहे. आपण सर्वांनी नागराज न्यूजला खूप दिलखुलास अशी चर्चा केलात, वेळ दिलात त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीने आपणा सर्वांचं धन्यवाद.